नमस्ते. आज आपण मॉम हेल्थ केअर खोपोली थेरपी सेंटर मधून आपल्या साळुंखे बाबांचा एक छानसा अनुभव ऐकणार आहोत. नमस्ते बाबा. नमस्ते. तुमचं नाव सांगा. निवृत्ती साळुंखे. बाबा, तुम्हाला इथे यायच्या आधी काय त्रास होता? मला इथे यायच्या अगोदर चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, जेवण करता येत नव्हतं, हाताने जेवण पण करायला जमत नव्हतं. तुम्हाला पॅरालिसिस होता. मला पॅरालिसिसचा त्रास होऊन गेला. हा जो पॅरालिसिस आहे तो कधी आला होता? हो, इथे याच्या अगोदर 8-9 महिन्यापूर्वी. बरं. तर या त्रासासाठी तुम्ही इथे यायच्या आधी काय ट्रीटमेंट घेतली? मी तिकडे आराम घेतली, पण तिथून मी त्यानंतर इथे ट्रीटमेंट घेतली. मी दुसरीकडे कुठे दुसरे कुठे गेले नाही? कुठेच नाही. मग इथे आलेले बाबा तुम्हाला किती दिवस झाले? आज मला 5-6 महिने झाले. 5-6 महिने झाले. 5-6 महिन्यामध्ये तुम्हाला काय आराम पडला? म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला? मला आता एकदम छान वाटतंय. चालायला जमतंय. सुरुवातीला मी बघितलं की पहिल्यांदा तुम्ही आला होता काठी घेऊन आला होता. आता काठी घ्यायची गरज लागते? काय नाही लागत. काठी घ्यायची पण गरज नाही लागत. व्यवस्थित चालू शकताय? चालतोय. स्वतः मी जेवतो, आंघोळ हे सगळं स्वतः मी करतो. सगळं माझं मी सगळं व्यवस्थित करायला जमतं. गावाला एकटा जातो, एकटा. गावाला सुद्धा तुम्हाला जायला जमत नव्हतं, पण हल्ली तुम्ही एकटेच जाता, एकटेच येता. त्यासोबत बाबा तुम्हाला बसायला पण होत नव्हतं. आता जमतं? हो. खाली बसू शकताय? हो. दाखवू शकताय? हो, जाऊ शकतो. मला बसता भेट नव्हतं, ते हात सुद्धा माझे वर जातो. आता संपूर्ण हात असले सगळे, आणि बसता तर येतच नव्हतं. आता बसायला संपूर्ण मांडी घालून जेवायला बसतो. मांडी घालून जेवायला बसता. छान छान फायदा तुम्हाला इथे आल्यानंतर झाला बाबा. एक तुम्ही बघितलं की बाबांना इथे यायच्या आधी बसायला त्रास होता, त्याच्यानंतर खाली बसायला येत नव्हतं, जेवता येत नव्हतं, पण आज व्यवस्थितपणे सगळ्या त्रासामध्ये खूप छान आराम आलाय. तर बाबा, मी तुम्हाला विचारेन की तुम्ही छान इथे थेरपी घेताय आणि सोबतच तुम्ही लोकांना सुद्धा, नवीन माणसांना सुद्धा नेहमी आणत असता. तर ज्या नवीन माणसांना तुम्ही आणता किंवा जे नवीन माणसं आपल्याकडे येतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यांनी कशी थेरपी घेतली पाहिजे? त्यांनी रोजच्या येऊन घेतली पाहिजे. स्वतः मेडिशॉप सोडून दिसत नाही. स्वतः येऊन मेहनत केल्याशिवाय, आम्ही जसे स्वतः येऊन केले. मुलीला दुसऱ्या दिवशी सांगितलं माझं मी जाय. करेक्ट आहे हे, कारण की पहिल्या दिवशी तुमची मुलगी इथे आली होती तुम्हाला घेऊन. त्यावेळी तुमची मुलगी सांगून गेली होती की बाबांकडे थोडंसं लक्ष द्या, कारण खूप जास्त त्रास होता. बट आता दुसऱ्याच दिवशी मुलीला इथे येण्याची गरज लागली नाही. एक छानसा फायदा तुमच्यामध्ये आला. तुमची फॅमिली सुद्धा त्याच्यासाठी खुश असेल. तर तुम्ही काय सांगाल की आपल्या मॅडम साठी एवढं छान काम करतायत त्या? समजा मॅडम नाही, ते एकदम बाहेर काम केलं, पण सर्व लोकांनी येऊन घेतली पाहिजे. थँक्यू सो मच बाबा. थँक्यू सो मच एवढा छान अनुभव तुम्ही शेअर केल्याबद्दल. थँक्यू.